गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या आमदार महोदयांना 3 ते 4 वेळा जनतेने या ठिकाणी सत्तेत बसवले, परंतु जनतेचे प्रश्न सुटले आहे का? पाणी प्रश्न 15 वर्ष या पनवेल तालुक्याचा पाणी प्रश्न सुटला नाही. टॅक्सच्या बाबतीत तेच आहे, रस्त्यांच्या बाबतीत तेच आहे, प्रदूषणाच्या बाबतीत तेच आहे. म्हणजे विविध प्रश्न या तालुक्याला भेडसावत आहेत, परंतु इथे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, परंतु कुठल्या प्रकारचे जनतेचे जे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, कारण जनतेला दिसतो का काँग्रेस शिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मग पनवेल असो, तलोजा असो, कलंबली असो, खारघर असो आणि उद्या कामोठा या ठिकाणी आमचा काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जनता या ठिकाणी पनवेलमध्ये परिवर्तन करणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या 20 वर्षात किती कार्य केले त्याची पोचपावती गेल्या 20 वर्षापासून जनता देत आहे ना. राहिली गोष्ट ज्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यांना मी एवढा प्रश्न विचारतो की 2017 पासून जे निवडून आले त्या दिवसपासून ओवे गाव असो, पेडगाव असो, ओवे कॅम्प असो, कुटुंबंधन असो, धामोला असो किंवा मुरबी असो किंवा तलोजा गाव असो किंवा अनेक आमचे इनामपुरी आहे, आणखी पापडीपाडा आहे, या कुठल्याही गावात एक सुद्धा रुपयाचं काम केले नाही. इव्हन एक कुठल्याही कार्यक्रमाचा, कुठल्याही सणाचा एक बॅनर सुद्धा लावले नाही. गेल्या 2017 पासून आज 8 वर्ष झाले. 8 वर्षामध्ये कुठल्याही नागरिकांना सोसायटी एवढी मोठी आहे, कॉलनी आहे, सेक्टर 34 आहे, 35 आहे, 27 आहे, फेस 1 आहे, फेस 2 आहे. त्यांना विचारता हरेश केनी बोलून कोण ओळखतोय का? त्यांना माझं आव्हान आहे का त्यांनी कामं केलेली, कुठलं काम केलेलं एक पत्र दाखवायचं का हा पत्र व्यवहार आम्ही महानगरपालिकेला दिले ना, त्याच्या माध्यमातून हा आम्ही काम करून दिले. एवढं माझा त्यांना प्रश्न